मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। शिधापत्रिकेची कामे रखडली। ऑनलाईन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ 2 महिन्यांपासून बंद। कामकाज ठप्प। 2 महिन्यांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली RCMS चे संकेतस्थळ बंद आहे। शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबवण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे। मात्र मागील महिन्यांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली RCMS चे संकेतस्थळ बंद आहे। त्यामुळे मारेगावमध्ये शिधापत्रिकेच्या संबंधित मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत। मारेगाव तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात नवीन शिधापत्रिका काढणे, नावे चढवणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामांसाठी नागरिक सेतू कार्यालयात येत असतात। काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही। त्यामुळे नागरिकांना शिधापत्रिका मिळवण्यासाठी फरफट करावी लागते। तर काही वेळा दलालाकडूनही नागरिकांची आर्थिक लूट होत होती। असे प्रकार थांबवण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली RCMS विकसित करण्यात आले आहे। शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे आदी कामे ऑनलाईन स्वरूपात केली जात आहे। मात्र मागील 2 महिन्यांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंदच आहे। त्यामुळे शिधापत्रिका धारकांची ऑनलाईन स्वरूपात होणारी कामे रखडली आहे। संकेतस्थळ सुरू नसल्याने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे। संकेतस्थळ सुरू नसल्याने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहे। नागरिक सातत्याने शिधापत्रिकेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात। त्यांनाही काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे। संकेतस्थळ बंद असल्याने मारेगाव तालुक्यात शिधापत्रिकेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहिली असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे। या संकेतस्थळाच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार दिली आहे। शासनाने वरिष्ठ स्तरावरून यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर संकेतस्थळ सुरू करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। RCMS चे संकेतस्थळ बंद आहे। त्यामुळे काम करताना अडचणी येत आहे। नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याने त्यांच्याही तक्रारी वाढत आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ।